एक ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते सध्या रायगडहून मुंबईत शिवसेनेनं भाजप विरोधात फारकत घेतली आहे, युती तोडली आहे। पण रायगडमध्ये एक वेगळाच पायंडा शिवसेनेनं पाडलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेसाठी पेण आणि अलिबाग या दोन तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खुला समझोता झालेला आहे। या दोन्ही परस्पर विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांनी दोन तालुक्यांसाठी हा समझोता केलाय। एकमेकांविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतलेला आहे। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खुला करार झाल्याचं दिसतं आहे। या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार न करण्याचा हा खुला करार केल्याचं दिसतंय। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। पाटील साहेब, स्वागत महाराष्ट्र वनमध्ये। खुला हा समझोता दोन्ही पक्षांमध्ये दिसतोय, काँग्रेस आणि शिवसेना। काय नेमकी आपली यावर प्रतिक्रिया आहे? आज रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जयंत पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र हा खुला करार शिवसेना आणि काँग्रेस या परस्पर विरोधी विचारधारा असणाऱ्या पक्षांमध्ये झाल्याचं आपण पाहतोय। मोठी महत्त्वाची ही बातमी आहे। पेण आणि अलिबाग या तालुक्यांसाठी हा थेट करार झाल्याचं आपण पाहतोय। शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेसाठी आघाडी आहे आणि या आघाडीला शह देण्यासाठी म्हणून हा शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये खुला समझोता झाल्याचं आपण पाहतोय।